नमस्कार. फुलोरा कलेचं माहेरघर 10वे काव्य संमेलन झालं. त्या काव्य संमेलनामध्ये अनेक पुस्तकांचं प्रकाशन आपण केलेलं आहे. त्यापैकी आज आपण कवयित्री प्रीती भिसे बेंगलोर यांच्या पुस्तकाचा परिचय करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे प्राजक्त. हे प्राजक्त नावाचं पुस्तक फार सुंदर आहे. त्यामध्ये कमीत कमी त्यांनी वेगवेगळ्या विषयाला हाताळलेलं आहे. वेगवेगळे विषय त्यांच्या कवितेत आलेले आहे. त्या कविता आपल्याला वाचायला अतिशय म्हणजे वाचताना आपल्या एकदम जवळच्या वाटतात. अशा जवळच्या कविता यामध्ये आहेत. 61 कविता ह्या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. लेखकाच्या किंवा कवीच्या मनामध्ये असतो की आपण काहीतरी लिहावं आणि ते लिहिलेलं लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांना आनंद मिळावा, असाच होत असतो. अशा सुंदर सुंदर कविता म्हणजे त्यांनी आकाश, सूर्य, प्रेम, घराचे अंगण, तुळस, भक्ती या अनेक प्रकारावर त्यांनी अशा कविता लिहिलेल्या आहेत. त्या कविता त्यातीलच एक कविता म्हणजे पायवाट नावाची कविता आहे. पायवाट नावाच्या कवितेत कवयित्री प्रीती भिसे म्हणतात, जीवनाची पायवाट चंद्रकिरणांच्या काठी, जीवनाची पायवाट चंद्रकिरणांच्या काठी, प्रयत्नाच्या पायघड्या सप्तसूर गुणगाठी. माझे अल्लड शैशव झोक्यावरते गाते गाणी, मनी निर्मळ तुषार उडे झर झर पाणी. नवपर्णी यौवनात उभी मांडवा खाली, अग्निदेव साक्षीदार करी सावली कहाली. कडू गोड आठवणी मेघ मृदुल हा वारा, परिपक्व मनातला उत्तरेचा स्थिर तारा. नागमोडी वळनात आकाशांचे दीप तेवी, स्वप्नपूर्ती पुष्पगुच्छ जीवन आनंद ठेवी, जीवन आनंद ठेवी. पायवाट म्हणजेच आपण चालताना किंवा जीवन जगताना जे खाचखळगे येतात त्यात आनंद कसा शोधायचा हे त्यांनी अतिशय सुंदर अशा आपल्या कवितेमध्ये सांगितलं आहे. काही स्वप्न आपण बघत असतो, तुम्ही बघत असता, मी पण बघत असतो, पण ते स्वप्न सत्यात जर आलं तर काय होईल किंवा सत्यात येताना काय होईल, काय वाटेल याविषयी ते लिहितात. त्यांच्या कवितेचंच नाव आहे स्वप्न सत्यात येताना. त्या म्हणतात, स्वप्न सत्यात येताना नैनी दाटले पाणी, स्वप्न सत्यात येताना नैनी दाटले पाणी, जीवनाच्या वाटेवरती सुमधुर संगीत गाणी. स्वप्न सत्यात येताना नैनी दाटले पाणी, जीवनाच्या वाटेवरी सुमधुर संगीत गाणी. शब्द शब्द जोडला तयार झाले काव्य, शब्द शब्द जोडता तयार झाली काव्य, विश्वास असा की व्हावी बहुजनांना श्राव्य. नाव स्वतःचेच पाहता त्यावर नीत नीत ती पाहणी, जीवनाच्या वाटेवर सुमधुर संगीत गाणी. सोहळ्यात शुभेच्छा शब्द सुमनात झाले दंग, सोनलच्या सूत्रसंचलनाने कार्यक्रमाला चढला रंग. अपेष्ट मान्यवरांनी दिली वाणीतून फुलदाणी, जीवनाच्या वाटेवरती सुमधुर संगीत गाणी. आयुष्याच्या पानावर हे आनंदी मधुर क्षण, डोळे भरून पाहता नैनी केले औक्षण. पुन्हा पुन्हा यावे हे क्षण, भरून जीवन आनंदी, जीवनाच्या वाटेवरती सुमधुर संगीत गाणी, सुमधुर संगीत गाणी. ज्यावेळेस त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, काव्यसंग्रह प्रकाशित झाला, म्हणजे त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण झालं, त्यावेळेस त्यांनी लिहिलेले हे काव्य आहे. श्री म्हटलं की तिला माहेर आणि माहेरच्या आठवणी येत असतात. माहेरचं अंगण, माहेरचा परिसर, माहेरची माणसं, सगळं कसं तिला आपल्या डोळ्यासमोर आठवत असतं. त्यांची एक कविता आहे माहेरचं अंगण. त्या माहेरच्या अंगण ह्या कवितेत त्या म्हणतात, वाटे माझी या मनाला स्वच्छंदी पाखरू व्हावे, माहेरच्या अंगणात उडत उडत जावे. वाटे माझी या मनाला स्वच्छंदी पाखरू व्हावे, माहेरच्या अंगणात उडत उडत जावे. दाराजवळ जुई सुगंधी प्रसन्न वाटे, अंगणात सुबक्षी रांगोळी नक्षी थाटे.
आईची प्रेमळ हाक आनंदाने न भीमावे, माहेरच्या अंगणात उडत उडत जावे. तुती आवळे कैऱ्यांच्या आठवणीची चव, बकोळीच्या फुलाची वरी पहाटे पडे तव. सकाळनो ठेवा सुखाचा आता आली ग मागे, माहेरच्या अंगणात उडत उडत जावे. शाळेच्या गमती खूप आठवत राहिले, मारलेल्या टपल्यांनी हसत मी पाहिले. मुक्त ती निराशता बालपणात राहावे, माहेरच्या अंगणात उडत उडत जावे. दादा भाऊ वहिनी घट्ट नाथ्यांची विण, आईच्या कुशीत शिरू अलगत जातो शिन. वाटे अंतरात राहता दिनू परतून यावे, माहेरच्या अंगणात उडत उडत जावे, माहेरच्या अंगणात उडत उडत जावे. असं माहेरबद्दलही त्यांनी सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी मैफिल नावाची एक कविता लिहिली आहे. त्या मैफिल नावाच्या कवितेत ते म्हणतात, तार छेडली हृदयात आणि सप्तसुरांची वाणी, मना मनात आळवली मी सुंदर मधुर अशी गाणी. सतार तंबोरा तबला डग्गा आले सोबती, गाण्याची मैफिल रंगता झडल्या त्या नौबती. सुरे आलाप घेतला सुमधुर ती वाणी, मना मनात आळवली मी धुंद मधुर अशी गाणी. आवाजाचे तान लागता प्रेषक झाले दंग, अर्थपूर्ण गीतांना चढला मैफिलीत मग रंग. गीतातील शब्द असे की भासे ती फुलदाणी, मना मनात आळवली मी धुंद मधुर अशी गाणी. बालवृंद कलाकार असे झंकारले स्वर, गोड गळ्यातून उमटले मग सुंदर सुस्वर. आस्वाद घेऊन गायनाचा तृप्ती समाधानी, मना मनात आळवली मी धुंद मधुर अशी गाणी, धुन मधुर अशी गाणी. हे आपण एखादी मैफिल बघतो, ती मैफिल आपल्याला कशी वाटते, कशी भावते, आणि मग ती भावलेली मैफिल आपल्या काव्यात कशी उमटते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण असं करावं, किंवा आपल्याला असं वाटतं असं असावं तसं असावं. तसंच त्यांनाही वाटलं आणि त्या कवितेत म्हणतात मला वाटते. मला वाटते ह्या कवितेत ते म्हणतात, मला वाटते फिरत राहावे, मला वाटते फिरत राहावे जग आहे इतके सुंदर, मला वाटते फिरत राहावे जग आहे इतके सुंदर. रम्य गोड ह्या निसर्गातून झुळझुळ वारे प्रपांत नंतर. पिवळी पिवळी रान फुले गंधित होता गाती गाणी, पिवळी पिवळी रान फुले गंधित होता गाती गाणी. हळूच बघता झुळपा मागुनी नाचत येते फुलराणी. संकटातही एकजुटीची साक्षीला ही झाडे विली, किलबिलणारे पक्षी करती खोडामधून सुंदर ढोली. डोंगराच्या खळखळणाऱ्या दुधाळणाऱ्या प्रवाहधारा, तुषार सिंचर अविरत करती आनंदाच्या पाऊस तारा. नयनरम्य हे दृश्य पाहुणी पारणे फिटे मम नयनाचे. हितांत सुंदर निसर्ग आमचा, जीवनातले क्षणभाग्याचे. असं निसर्गाकडे बघितल्यानंतर निसर्ग कसा वाटला हे त्यांनी आपल्या कवितेत लिहिलेलं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं असं असावं तसं असावं, तसंच त्यांनाही वाटलं आणि त्यांनी एक सुंदर अशी कविता लिहिली, उंच माझा झोका. उंच माझा झोकामध्ये ते म्हणतात, आबाळाचे पंख लावू प्रयत्नांना देऊ मोका, आबाळाचे प्रयत्नांना देऊ मोका. यश शिखरावर भिडून उंच जाईल माझा झोका, उंच जाईल माझा झोका. निवृत्तीच्या जीवनाला दिली आज नवी दिशा, निवृत्तीच्या जीवनाला दिली आज नवी दिशा. छंद माझा जोपासताना जीवनात फुले निशा. घेता कल्पनाची भरारी प्रज्ञा उत्तुंग ती व्हावी, बुद्धी मेंदू विकासाला नवी तल्लखता ती यावी. यश संपादनासाठी जिद चिकाटी हे गुरु, प्रेरणेचा साथीदार साहित्याचा कल्पतरू. सद विचारांची साथ प्रबोधन हा आशय, उंच झोका घेता दिसे साहित्याचा जलाशय. साहित्याबद्दलची त्यांचं प्रेम या कवितेतून आपल्याला दिसून येतो. आता आयुष्यात साहित्याचं स्थान काय आहे हे सांगताना ते म्हणतात, साहित्य असावे सदा सोलकित, साहित्य असावे सदा सोलकित. विचारांचा गाभा सदा अलकित. सुदृढ सक्षम साहित्य आहार, मनोविकाराचे साहित्य बहार. कल्पना भरारी उत्तुंग व्हावी, बुद्धी मेंदूलाही तल्लखता यावी. थोर साहित्यिक अनेक सरस, नवनवे विषय वाढती चुरस.
सद्विचारांना प्रेरित प्रबोधन आशय असा असावा साहित्याचा जलाशय, असा असावा साहित्याचा जलाशय. घर म्हटलं की आपल्या घरातील माणसं येतात, घराचं अंगण येतं आणि अंगणात उभी असणारी तुळस आपल्यासमोर दिसत असते. ते तुळस प्रत्येकाच्या दरवाजात असते. या तुळशीबद्दल त्या लिहितात, प्रत्येक गृहिणी अंगणातली सखी मर्यादा संस्कार पवित्रा दाखवती. जन्मा हीच ग बाई झाला अमृत मंथनी, अंगणात बैसली जागा तुला वृंदावनी. अनेक नामे जन्मली परिकृतात कृष्ण जीवनी, पतीचे जीवन उज्ज्वल करण्या जन्मली ती ह्या जीवनी. दर्शन स्पर्श ध्यान नमन सर्व इचे पापशयी, सांज सकाळी पूजा करुणी भक्षण करूया पर्णदली. हरिप्रिया तुळशी माता जिच्या पर्णात आहे पारा, चवण न करता खावी लक्ष्मी गुरु ह्या गुणकारा. कार्तिक शुद्ध द्वादशी तुळशी विवाहाची तिथी, मानवी जीवनातील अति महत्त्वपूर्ण अतिथी, मानवी जीवनातील पूर्ण महत्त्वपूर्ण अतिथी. आता आपण म्हणतो की तू असला पाहिजे नव्हता, तू नसला पाहिजे नव्हता, की तू असल्यावर असं होईल, तू असल्यावर असं होईल. पण ते हिंदी गाणं पण तुम होती तो व्हायचा होता, तू होती तर वैसा होता. तसंच त्यांनी एक कविता लिहिली आहे. त्या कवितेचं नाव तू असताना. त्यानंतर आयुष्यात तुझ्या सेवेची रंगत न्यारी, आयुष्यात तुझ्या सेवेची रंगत न्यारी, तू असताना जगण्यात रे गंमत न्यारी. जिव्हाळ्याचे नाते आपले अलगत गोडी, जिव्हाळ्याचे नाते आपले अलगत गोडी, क्षणसुखाची सहवासाची अवीट गोडी. फिरून येऊ वैविध्याची ही दुनिया सारी, तू असताना जगण्याची रे गंमत न्यारी. अहोरात्र तू कष्ट करुणी सदन बांधले, सहृदयेची नात्यालाही कसे सांधले. प्रत्येकाच्या मुखात वाणी सुखवणारी, तू असताना जगण्याची रे गंमत न्यारी. उत्तरार्धाच्या काळात आपला आज सुखाचा, कशाच करू चिंता व्यथित फुकाचा. जीवन जगूया घेऊन बुद्धी वैभवदारी, तू असताना जगण्याची रे गंमत न्यारी, तू असताना जगण्याची रे गंमत न्यारी. अशा विविध कविता त्यांनी आपल्या काव्यसंग्रहामध्ये लिहिल्या आहेत. त्यातीलच एक कविता आहे स्वप्नातील सृष्टी नावाची. त्या म्हणतात, हिरवीगार सतेज स्वप्नात पाहिली सृष्टी, सजीवांचे दिवजाण नीत आनंदले दृष्टी. कल्पनेचा पंख लाभता फुले सुंदर देखणी, कल्पनेचा पंख लावता फुले सुंदर देखणी. पाहून त्यांना मनात लिहू लागली लेखणी. सुस्वभावाची प्रेममय मानवांचे घट्ट धागे, मानवांचे घट्ट धागे. प्रगती आणि विकासाच्या येथे पडती ना कधी मागे. फुलासारखे जीवन आनंदाने झरे, फुलासारखे जीवन आनंदाने झरे. शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे, डोलावे पिकावरती तुरे. स्वप्न उद्याचे सत्य असावे त्याचे भान, भगवंताचे स्मरण होती त्याचे गुणगान, होती त्याचे गुणगान. असं सुंदर अशी कविता त्यांनी लिहिली आहे. आणि आपण म्हणतो की तुझ्यामुळं तसं घडलं, की तुझ्यामुळं असं झालं, असं आपण कधी कधी म्हणत असतो. तसं त्यांच्या एका कवितेत नाही, तुझ्यामुळे बहरलं नातं. कवितेचं नाव आहे तुझ्यामुळे बहरलं नातं. त्या म्हणतात, सळसळतं चैतन्य जण गवताचं पात, सळसळतं चैतन्य जसं गवताचं पात. सुखाची खाण गवसली तुझ्यामुळे बहरलं नातं. कृष्णरूपी खोड्या बहु करीतो हा नंद, घरकुलात पसरतो परी आनंदी आनंद. आजीसाठी बाळ आहे दुधावरची साय, भावनेचा ओलावा दुसरी यशोदा माय. नात्याचे बंधनाचे तू बांधले धागे एकत्र, तुझ्याशिवाय नाही शोभा भास तुझा सर्वत्र. आजी आबासाठी टिपते तुझ्या नजरेतले भाव, सगळ्या लेकरांना लाभो देवा ही किनाऱ्याचं गाव, देवा किनाऱ्याचे नाव. असं सगळ्यांसाठी त्यांनी मागून घेतलेलं आहे आपल्या कवितेमधून. आता स्त्री म्हटलं की कधीतरी त्यांना फुलं खूपच आवडत असतात आणि गजरा तर फारच प्रिय असतो. ह्या गजऱ्याबद्दल ते लिहिताना ती गजऱ्याची आठवण त्यांना कशी झाली तर ते आपल्या कवितेत मांडतात. ते म्हणतात, गजऱ्याच्या सुगंधाने आयुष्याला सुरवात, गजऱ्याच्या सुगंधानं आयुष्याला सुरवात. आठवणी हृदयी देवती फुलवात. प्रत्येक सणवारी आठवणीने मावळला, सका तेव्हा कसा मजवरी भावळला. सुंदर सुवासिक गजरा
स्त्रीचे आयुष्य फुलविते, सौंदर्य रूप तिचे आणखीनच फुलविते. देव पूजा करताना माळलेला गजरा, सौंदर्य सात्विकी तिचे भरतात नजरा. पवित्र शृंगार मांगल्याचा साज, गजऱ्यांनी आयुष्यात सुगंधी ताज. गजऱ्यांनी आयुष्यात सुगंधी ताज. गजऱ्याच्या सुगंधाने आयुष्याला सुरुवात. आठवणचे हृदय ती ठेवती फुलवात, ठेवती फुलवात. अशा 61 कवितांचं त्यांनी ह्या कवितेमध्ये आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. आणि प्राजक्त म्हटलं की सकाळी उठल्यानंतर प्राजक्ताची सुंदर फुलं आपल्या दरवाज्यात पडतात. एक रांगोळी रेखटल्याप्रमाणे ते आपल्याला सौंदर्य दिसतं, पांढरा शुभ्र आणि त्यावर केसरी दांडी. याचं सौंदर्य नजरात भरतं. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या कविता आपल्या नजरेत जरूर भरतील. वाचल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल. तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच प्रीतीताईंकडून मागून घ्या, वाचा, त्यांना नक्कीच प्रतिक्रिया द्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला पुस्तकाची प्रत दाखवतो. प्राजक्त नावाचं यांचं हे पुस्तक आहे. आपण ते जरूर वाचावं आणि मी आपल्यापुढे पोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.